नमस्ते मित्रांनो, तुमचं भक्ती विथनिकी चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी वाचली जाणारी महालक्ष्मीची व्रत कथा. तरी ही कथा शेवटपर्यंत ऐका. ही कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी येते. तर आपण सुरुवात करूयात श्री महालक्ष्मीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्रीं क्लूं ओम धन धन देहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधिपद्यादिपाय च भवन्तु त्वत्प्रसादमने धनधान्यादी मन संपदा. लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी. श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होते. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू होता, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई, भांडणात वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. दासदासींवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्माची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. आणि राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं, फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आले. तिनं आरोळी दिली. "अरे, आहे का कोणी घरात? कोणी घास देईल का?" दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, "कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय?" मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, "माझं नाव कमला. द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचंय. कुठं आहे ग राणी?" दासी म्हणाली, "राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उणं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोश्याला बेस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना." म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली, आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना, मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं. आता राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही, थोऱ्या मोठ्यांच्या मुली. त्या झाल्या मैत्रिणी, म्हातारी, गरीब अन भिकारीन. तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, "ते व्रत मला सांगाल, मी ते नेमानं करेल. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही." त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, "आजी, रागवू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या." म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, "ए थरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली का तुला?" म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रताचा सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं.
हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुख-समाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवावर सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा-राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं, मालाधरानं माणसं पाठवली, रथ पाठवला आणायला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले. सूरजचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. तेही ऐकून तो चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं वाटलं. डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीये. नदीकिनारी बसलीये. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा. श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच श्यामबालानं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या-मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ होती. श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप-दीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सूर्यचंद्रिका पाट्यावर येऊन बसली, पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, "श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन." श्यामा म्हणाली, "ठीक आहे." मार्गशीर्ष महिना होता. मुलीने 4ही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालाधराने विचारलं, "माहेराहून काय आणलं?" शांबालीनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसले? मिठाचे खडे. "अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही का मीठ?" "मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे." "वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतं, त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ." "समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं, पण आज." श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजाने हेरली. तो विचारात गुंगला. श्यामबाला म्हणाली, "हे मीठ जीवनाचे अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे." मालाधर राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतले. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केले. "आज्ञा करावी महाराज." ते म्हणाले, "भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा." राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्याचा शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवा सूर्यचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं वदान आलं होतं. तो होता गुरुवार. श्यामबाईने लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूप-दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं.
मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधारानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा-राणी सौराष्ट्रात आले. सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आज जन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूरदेशाहून अचानक परत आले. त्यांना पाहून आई-वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा-राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशा साठा उत्तरांची कहाणी, पाच्या उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं, त्यांचं घर सदैव आनंदात राहावे, अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. ओम श्री महालक्ष्मी नमः.